शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मी आधी याच हॉस्पिटलला कर्मचारी म्हणून होतो आणि त्याच्यानंतर मला जे डेव्हलपमेंट पाहायला मिळालं त्याच्यामुळे आम्ही अधिष्ठाता राजेंद्र सोनेकर सर यांचं अभिनंदन करायसाठी आज इथे जमलो आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढेही त्यांनी असंच कार्य करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. स्वागत केलेलं आहे, नेमकं काय कारण? आम्ही सर्व लोक नागपूर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची मदत करण्याकरता तत्परतेने वेळोवेळी उपलब्ध राहतो आणि ते करत असताना जास्त महत्त्वाचा जो विषय राहतो आमच्याकडे तो रुग्णालयाच्या संबंधित राहतो. मग मेयो हॉस्पिटल असेल, डागा रुग्णालय असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल किंवा हे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय जे आहे, रुग्णालय जे आहे. तर मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही इथे वेळोवेळी जेव्हा वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल तर आम्ही इथे पोळं वाटप, बिस्किटांचे वाटप सगळे उपक्रम घेत आलेलो आहे. आणि आता आमचे जे पदाधिकारी शंकर बेलपुडेजी झाले, आमचे विजूभाऊ झाले, यांच्या माध्यमातून आता हे सगळे लोक याच प्रभागामध्ये राहत असल्यामुळे यांना या रुग्णालयामध्ये आता जी नवीनीकरण झालं, सौंदर्यीकरण झालं, पर्यावरणाला बळ देईल अशा सगळ्या ज्या त्यांच्या जे अधिष्ठाता आहे त्यांच्या माध्यमातून जे पाऊल उचलण्यात आले, स्वच्छता बघायला मिळाली. त्यानंतर आता 180 खाटाचं रुग्णालय या ठिकाणी आहे आणि उत्तम आरोग्य रुग्णांना मिळवायची ती तत्परता त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आली. त्यामुळे आम्ही सर्व लोक शिवसेनेचे पदाधिकारी मिळून त्यांना या ठिकाणी धन्यवाद करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्याकरता इथे आलो. आणि इथे धम्मा सोनटक्के असेल, आमच्या मनीषाताई पापडकर असेल, शास्त्रीताई आहे आमच्या शिवसेनेच्या, सगळ्यांना आज एक चांगली या ठिकाणी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व आमच्या माध्यमातून, आमच्या पक्षाच्या माध्यमातून, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या रुग्णालयाला काय सहकार्य करता येईल याच्याबद्दल आम्ही आज चर्चा केली. याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी सौ मनीषा पापडकर, जिल्हाप्रमुख शिवसेना नागपूर. आज आम्ही शिवसेना शहरातील सर्व पदाधिकारी इथे आयुर्वेदिक कॉलेज सक्करदरा डीन साहेबाचं जे राजेंद्र सोनेकर साहेब आहे त्याचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करायला आलो आहोत. आणि त्यामागचं कारणसुद्धा असंच आहे की आम्ही जेव्हापासून बघत आहे हे हॉस्पिटल या 1 वर्ष कालावधीमध्ये भरपूर अशा सुखसुविधा यांनी रुग्णांना दिलेल्या आहे. जसं सकाळी एकच OPD सुरू असायची, आता दुसरी OPD त्यांनी सुरू केलेली आहे. तसंच इथे गेटच्या बाहेर कचरा खूप पडून राहायचा आणि अगदी घाण परिस्थिती होती, तीसुद्धा आता स्वच्छ दिसत आहे. जे विद्यार्थी आहे इथले त्यांना हॉस्टेल सुखसुविधा यांनी दिलेल्या आहेत. साहेब जेव्हापासून इथं नियुक्त झाले तेव्हापासून भरपूर अशा रुग्णांना औषधीचा तुटवडा नेहमी भासायचा, त्याच्यामुळे भरपूर अशा कंप्लेंटी आमच्याकडे यायचा. पण साहेब आले तेव्हापासून औषधीचा जो तुटवडा व्हायचा तो खूप कमी झालेला आहे. भरपूर प्रमाणात इथे औषधी आहे आणि 300पर्यंत मला वाटते हे असायचे, म्हणजे रुग्ण आता ते पेशंट आता 1000वर गेले आहे. म्हणजे खूप यांच्या कार्यकाळामध्ये रुग्णांना जे फॅसिलिटी पाहिजे आहे त्या फॅसिलिटी इथे मिळत आहे. आणि आता जे काही यांचा रुग्णवाहिनीचा प्रश्न आहे तर आम्ही शासन दरबारी हा सुद्धा यांची जो प्रश्न आहे तो लावून धरू आणि या हॉस्पिटलला रुग्णवाहिका कशी मिळेल त्या पद्धतीने आम्ही यांचं सहकार्य करू आणि रुग्णांना जास्तीत जास्त शिवसेनातर्फे जी काही मदत आम्हाला कशी देता येईल त्याचे पण प्रयत्न आम्ही करत आहे. आणि याच्या पुढे ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.